श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो. मी दीप्ती पाटील आपल्या स्वामींच्या स्वामी_माऊली33 या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आपल्या स्वामींच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आज श्री गणेश जयंतीनिमित्त सर्वांना स्वामीमय शुभेच्छा. आज आपण श्री गणेश जयंतीचे धार्मिक, आध्यात्मिक, शारीरिक, आर्थिक आणि आरोग्यविषयक महत्त्व काय आहे ते जाणून घेणार आहोत. श्री गणेश जयंतीच्या दिवशी धुंडीराज गणपतीच्या उद्देशाने नक्तव्रत करण्यास सांगण्यात आले आहे. गणेशाला धुंडीराज हे नाव कसे पडले याविषयी स्कंद पुराणात एक कथा आहे. श्री गणेश जयंतीचे धार्मिक महत्त्व आणि कथा आपण जाणून घेऊ. दिवोदास नावाचा राजा काशीमध्ये राहून राज्य करीत होता. विश्वेश्वरादी देव या पृथ्वीचा त्याग करून मंदारचलावर निघून गेले. परंतु काशी नगरीचा विरह शंकरांना सहन झाला नाही. त्यामुळे दिवोदासाला विघ्न निर्माण करण्यासाठी शंकराने योगिनी, गण, सूर्य, ब्रह्मदेव आणि इतर गण यांना काशीला पाठवले. त्यानंतर शंकराने गणेशाला बोलवले आणि सांगितले, तू आपल्या गणांसह काशीला जा आणि आपले वास्तव्य निर्विघ्न होईल असे विघ्न तू दिवोदासाच्या राज्यात निर्माण कर. ही आज्ञा घेऊन गणेश काशी नगरीत आले. काशीत आल्यावर गणेशाने ज्योतिषाचे रूप धारण केले. त्याने तेथे स्वतःची माया निर्माण केली. ज्योतिषामुळे लोकांना मोह निर्माण होई. राजाच्या अंतपुरातही गणेशाने ज्योतिषामुळे प्रवेश मिळवून घेतला. यथावकाश दिवोदास आणि त्याची भेट झाली. ज्योतिषी स्वरूपात वावरणाऱ्या गणेशाने त्याचे भविष्यही सांगितले. त्यामुळे दिवोदासाचे काशी नगरीतून उच्चाटन झाले. मंदार पर्वतावरून शंकराचे काशी नगरीत आगमन झाले. त्यामुळे शंकर श्री गणेशावर प्रसन्न झाले. त्याची स्तुती करू लागले. त्यावेळी त्यांनी श्री गणेशाला धुंडीराज हे नाव बहाल केले. त्यावेळेपासून धुंडीविनायक काशी क्षेत्रात प्रसिद्ध झाला. माघ शुल्क चतुर्थीला म्हणजेच श्री गणेश जयंतीच्या दिवशी धुंडीराज गणेशाला तीळ साखरेचे मोदक अर्पण करून तिळाच्या आहुती देण्यास सांगितले आहे. एक भुक्त राहून रात्री जागरण करावे असेही सांगण्यात आले आहे. गणेशाने राक्षस नरांतकाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून ही माघ शुल्क चतुर्थी प्रसिद्ध आहे. आपणही आपल्यामधील आळस, अज्ञान, अस्वच्छता, अंधश्रद्धा, अनीती इत्यादी राक्षसांचा नाश करण्यासाठी या श्री गणेश जयंतीच्या दिवशी निश्चय करूया. मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तिळाचे महत्त्व अधिक असते. म्हणून या दरम्यान येणाऱ्या व्रतांची सांगड तिळाशी घातल्याचे निदर्शनास येते. मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात येत असला तरी माघ सुरू होताच येणारी शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणूनही साजरे केले जाते. यावेळेला येणारी 12 फेब्रुवारीला श्री गणेश जयंती अर्थात तिलकुंद चतुर्थी सायंकाळी 5:46 सुरू होणार आहे आणि 13 फेब्रुवारी अर्थात दुसऱ्या दिवशी दुपारी 2:42 समाप्त होणार आहे. ही तिथी 13 फेब्रुवारीचा सूर्योदय बघणार असल्यामुळे दोन्ही दिवशी व्रत यथाशक्ती करता येईल. शैक्षणिक यशासाठी आणि कुटुंबियाच्या सुखसमृद्धीसाठी तिलकुंद चतुर्थीला गौरी आणि गणेशाची विशेष पूजा केली जाते.
तिलकुंद चतुर्थीचं व्रत केल्यास वैवाहिक अडथळे दूर होतात. गणरायाला या दिवशी पांढरे तीळ वाहल्याने तसेच तिळाचे लाडू नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. चतुर्थीच्या तिथीवर स्नान करून शुचिर्भूत व्हावे. अथर्वशीर्षाची आवर्तने करत गणेशाला शुद्ध पाण्याचा अभिषेक घालावा. कुंकू लावावे, फुलं वाहावीत, तिळगुळाच्या लाडवांचा नैवेद्य दाखवावा. चतुर्थीच्या निमित्ताने गरिबाला तीळ आणि कोरडा शिधा अर्थात धान्य दान करावे. ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. काही भाविक या तिथीला उपवास करतात आणि संकष्टीला चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतात. तसा हा उपवास चंद्रदर्शन घेऊन सोडतात. उपवास जर शक्य नसेल तर देवदर्शन, नामस्मरण आणि दानधर्म करावेत. गणेश भक्तांसाठी भाद्रपदातील गणेश चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील गणेश जयंतीचा दिवस सुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो. तिलकुंद चतुर्थी या दिवशी गणेश जयंती साजरी करण्याची पद्धत आहे. वातावरणातील गारवा पाहता शरीरात स्निग्धता वाढवण्यासाठी तिळाचे सेवन केले जाते. त्यामुळे थंडीपासून शरीराचे रक्षण होते. तसेच या दिवशी तिळाच्या पेस्टने मसाज करून आंघोळ देखील केली जाते. त्यामागे सुद्धा हाच उद्देश आहे. त्यामुळे शरीराची त्वचा संबंधित जे काही विकार असतात ते सर्व नष्ट होतात. तसेच शरीरातील गारवा नष्ट होऊन थंडीमध्ये शरीर उबदार राहते. हा त्यामागील आरोग्यविषयक महत्त्वाचा उपाय आहे. श्री